कसं वाटलं इथपर्यंत चढून? एकदम मस्त, आता थंड एकदम हवा येते. गोपी कैसा लगा इधर तक? अभी ऊपर जाने के बाद पता लगेगा. हाँ शेखर, हाँ भाई, कैसा लगा इधर तक चढ़ के? जन्नत की जो पहली सीढ़ी होती है ना, हाँ ये वो है. ये वो है. हाँ. ये देखो जन्नत का हीरो. अभी ऊपर अफसर है. स्वप्नील कसं वाटलं? थ्रिलर. हा थ्रिलर एडवेंचर जोश का आहे का? एकदम ऑलवेज. इथं आम्ही थोडासा छोटासा ब्रेक घेतलाय. कितना टाइम हो रहा है? मस्त वाटतंय वरतून, 153. एकदम थंड थंड वाटतंय. चिल. 2 बजे उठते. 153. आता काहींनी ट्रेक चालू केलाय. ट्रेक चालू केलं. हा काहींनी दिसत तर नाहीये पण. आता पुढे गेल्यावर अशी छोटी शिडी लागली आहे. चला आता ही शिडी चढूया. ही इथं रिटर्न यायची शिडी. चल स्वप्नील, चला रे चला, पडणार नाही. चला लाईट बंदच ठेवता ना. क्या कर रहे थे? अजून पण भजनाचा आवाज येत आहे. आपली गाडी एकादशी. रुको ना, क्या है जल्दी है. जब तक है मिलेगा सनराइज मिलेगा. नहीं, मतलब जब तक अभी है तो जोश है, वो चढ़ जाते. जोश है ऊपर जाके सोना है. तर मित्रांनो आम्ही सक्सेसफुली वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता कळसुबाई मंदिर मागे. आणि आम्ही 12:30 वाजता ट्रेक चालू केला तर अराऊंड आम्हाला 3:30 वाजता आम्ही वर पोहोचलो आहे. तर वरती अशी भन्नाट अशी हवा सुटली आहे. तर बघूया आता आम्ही सनराईजसाठी थांबलो आहे. आणि हळूहळू धुकं वाढत आहे, पण ते दिसणार नाही तुम्हाला अंधारात. आकाश बघा, आणि वरती आकाश बघा पूर्ण चांदण्याने नटलेलं आहे.
तर मित्रांनो आमचा परतीचा प्रवास म्हणजे आम्ही ट्रेक करून खाली उतरत आहे. आमचा सकाळचा सनराईज बघून झालाय सक्सेसफुली. बहुतेक लोक सनराईज साठी थांबली होती. आय थिंक किती मिनिटांनी झालं? 7 वाजता परफेक्ट ना? 7:05 परफेक्ट सनराईज झाला. आणि सनराईज झाल्यानंतर आम्ही आता निघालोय, हळूहळू उतरत चाललोय. पाहू शकता इथं टेंट आहेत. इथं या टेंटमध्ये तुम्हाला राहायचं, तुम्ही राहू शकता नाईट स्टेला आणि नाईट ट्रेक चालू करू शकता. मस्त ब्युटिफुल व्ह्यू. माझ्या बरोबरचे तर मागे राहिलेत, मी आलोय पुढे नॉनस्टॉप खाली उतरत. हा बघा तसा कोरलेला आहे. फायनली मी पायथ्याशी पोचलोय. हा बघा एक्झिट गेट. ते फिरून जातं, हे शॉर्टकट आहे. ही पार फिरून फिरून असं आहे. बघा मस्त ग्रीनरी ग्रीनरी आहे. तर कळसुबाई ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर हा ट्रेक खरंच चांगला आहे. हा जर ट्रेक तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही नाईट ट्रेक करा, कारण मी डेला पण हा ट्रेक केलेला आहे आणि नाईटला पण हा ट्रेक केला आहे. डेला ट्रेक करणं ऑब्वियसली थोडा चॅलेंजिंग होता आणि तेवढा थकवा पण लागत होता. परंतु तोच आम्ही जो नाईट ट्रेक केला, जेवढा आम्हाला आय थिंक मला 4 तास लागलेलं, 4-4.5 तास लागलेलं वरती पोचायला, जेव्हा मी डेला ट्रॅक केला होता, जेव्हा फर्स्ट टाईम मी आलेलो कळसुबाईला. आणि हा मी आजचा माझा सेकंड टाईम आहे, म्हणजे मी फर्स्ट टाईम नाईट ट्रेक केला आहे. तर नाईट ट्रेकने मला अराऊंड लागला 3 तास पकडा, 3 तास लागला, 3-3.25 तास. वरती आम्ही ॲक्च्युली यासाठी आलो होतो की आम्हाला मस्त प्रकारे फॉग बघायला भेटेल, पण ते तर काय बघायला भेटलं नाही. हां, फक्त सनराईज बघायला भेटला. तर आमच्या बरोबरचे 4 जण कधी येत आहेत खाली काय माहिती. तरी थोडा टाईमपास करत करत खाली उतरलोय. आणि उतरताना थोडा पाय क्रॉस करून टाकले खाली तर थोडी पडायची भीती कमी असते. आणि वन थिंग, जेव्हा वरती आम्ही गेलो होतो अक्षरशः खूप थंडी वाजत होती, खूप थंडी होती. पाय सटकला असता, आत्ताच पडता पडता वाचलाय. थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी.
एवढा मनमोहक व्ह्यू आहे ना हा, जे कित्येक वेळा बघेल ना तेवढंच कमी. ॲक्च्युली कॅमेरा पण एवढं सांगू शकत नाही किती ब्युटिफुल आहे. फायनली बारी गावात पोचलोय. जेवढा वरती चढायला वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ खाली उतरायला लागला. बघा मस्त अशी शेती यांची. तर मित्रांनो, आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस ऑफ.